प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. मत्तई अध्याय 24 वचन 12 मध्ये लिहिलं आहे, आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन लॉलेसनेस द लव्ह ऑफ मेनी विल ग्रो कोल्ड. आता असंच होतंय ना, की आपल्या आतमध्ये प्रेमच राहिलं नाहीये. आणि प्रेम नसेल तर आपण काही करत असू ना, आपल्याला कशातही मन लागणार नाही. आणि प्रभूचं वचन आपल्याला म्हणतं की त्यांच्यावर प्रीती करा, लोकांवर प्रीती करा. पण कठीण झालं आहे, कारण आजूबाजूचं वातावरण असं झालं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच लोकांनी दुखावलं आहे, हर्ट केलं आहे. आणि हे सगळे हर्ट्स आज जाऊन जाऊन ना, नंतर आपली प्रीती कमी होते आणि आपल्याला प्रीती करणं, प्रेम करणं कठीण होतं. तर आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे आणि मी देवाचं वचन सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की काही दिवसांअगोदरची गोष्ट आहे, महिन्यांअगोदर. माझ्या एक जवळचे अंकल होते विश्वासातले, ज्यांच्यासोबत आमचं खूप चांगलं नातं होतं आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती. आणि असं होतं की काही गोष्टींमुळे माझं एवढं कॉन्टॅक्ट नव्हतं त्यांच्यासोबत. थोडं होतं पण एवढं नव्हतं. आणि मी ऑलरेडी बऱ्याच थिंग्स थ्रू गेली होती, ज्याच्यामुळे मला खूप खूप हर्ट्स मिळाले होते वेगवेगळ्या ठिकाणातून. आणि असं झालं होतं की माझं जे हृदय ना कठोर झालं होतं, आणि मग अंकल काहीतरी बोलतील आणि मग मला परत हर्ट होईल, त्याच्यामुळे मी कधी-कधी त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन तेवढे करत नव्हती. पण मला अचानक अशी न्यूज आली की त्यांची डेथ झाली आणि ते मरण पावले. ते ऐकल्यानंतर मी खूप जास्त तुटून गेली. कारण मला असं वाटलं की मी अंकलला सॉरी बोलली नाही, मी त्यांना थँक यू बोलली नाही. मला बऱ्याच गोष्टी लास्टला त्यांना सांगायच्या होत्या, ज्या बोलायला मला मिळालंच नाही. आणि हे मी तुम्हाला का सांगते, कारण का प्रभू आपल्याला म्हणतायत की तुम्ही सगळ्यांना क्षमा करा, सगळ्यांवर प्रीती करा. कारण आपल्याला माहीत नाही प्रभूने आपल्याला किती आयुष्य दिलं आहे, किंवा आपल्या समोरच्यांना, आपल्या जवळच्या लोकांना प्रभूनी कधी किती दिवस दिले आहे या पृथ्वीवर. आणि या दिवशी माझं हार्ट फुल ब्रेक झालं. म्हणजे माझ्या हार्टमध्ये जो अँगर होता, जो राग होता, बऱ्याच लोकांचे हर्ट्स होते, ते एकदम असं हार्ट एकदम नम्र झालं. आणि मला समजलं की प्रभूला हवंय की मी सगळ्यांना क्षमा करू आणि एक्सेप्ट करू. कठीण आहे, पण प्रभूचं वचन आपल्याला म्हणतं की एकमेकांना क्षमा करा, एकमेकांवर प्रीती करा. आणि त्या दिवसानंतर मला समजलं की जे प्रभूचं वचन आहे ते आपल्यासाठी किती योग्य आहे. त्याच प्रकारे आपण बघतो की गॉस्पेल ऑफ मार्क, म्हणजे मार्कचं शुभवर्तमान अध्याय 10 मध्ये हा एक आंधळा भिकारी वाटेवर बसलेला होता. आणि तिथे त्याला जेव्हा ऐकायला आलं की नाझरेतचे येशू येत आहेत, तेव्हा तो जोरात ओरडला, अहो दाविदाचा पुत्र येशू, माझ्यावर दया कर. जेव्हा तो ओरडू लागला, त्या वचन म्हणतं, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले. पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया कर. तर या आंधळ्या भिकारी व्यक्तीतून आपण काय शिकू शकतो? याच्याकडून आपण हे शिकू शकतो की तो निराश नाही झाला. कारण आजूबाजूची लोकं त्याला बोलत होती, "तू गप्प बस, तू ओरडू नकोस." त्याच प्रकारे त्यांनी काय केलं, त्यांनी तरीही प्रभूची दयाला तो शोधात होता, तो सीक करत होता गॉडची मर्सी. आणि तो नम्र होता. त्यांनी असं शेम पाहिलं नाही. त्यांनी असं बघितलं नाही की आजूबाजूचे लोकं त्याच्याबद्दल काय विचार करतील. कारण एवढं होऊन त्याला धमकावून सुद्धा तो ओरडतोय, तरी तो प्रभू येशूकडे हाक मारतोय. तर प्रभू आपल्याला याच्यातून 3 गोष्टी शिकवतायत. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं हा आंधळा भिकारी व्यक्ती ह्यानी अजून जोरात ओरडून बोललं, दाविदाचा पुत्र माझ्यावर दया कर. म्हणजे त्यांनी प्रार्थना करणं सोडलं नाही. त्यांनी अजून जोरात हाक मारली. आपण प्रार्थना करणं सोडून दिलंय का? कारण आपल्याला हवंय त्या गोष्टी होत नाहीये म्हणून? किंवा आजूबाजूच्या लोकांच्या खूप जास्त पर्सिक्युशन किंवा ट्रायल्स, किंवा आजूबाजूची लोकं आहेत, ते आपल्याशी खुश नाहीयेत, ते आपल्यामध्ये चुका काढतायत. त्याच्यामुळे आपण काय करतोय? आपण या आंधळ्या भिकारीसारखं तरीही प्रभूला सीक करतोय का? तरीही प्रभूची कामं करतोय का? आजूबाजूला ऑपोजिशन असलं तरी प्रभूचं कार्य आपण करतोय का?
आणि येशूची दया अशा लोकांना मिळते, ते कितीही प्रॉब्लेम आले ना, तरी येशूला शोधात जातात. तरी ते येशूची मर्सीला सीक करतात, त्यांच्या दयेला शोधत राहतात आणि दयेच्या आशेवर राहतात. तर त्याच प्रकारे प्रभू आपल्याला हे सांगतायत, की आपल्याला ना या आंधळ्या भिकारीसारखं आपल्याला नम्र बनायची गरज आहे. स्पिरिच्युअली आपण कितीही ग्रो झालो तरी प्रभूला हवंय, की आपण सगळेजण नम्र होऊन आजूबाजूच्या वातावरणाकडे न पाहता प्रभूकडे लक्ष देऊन प्रभूची इच्छा करली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रभू हे सांगतायत, की आता आपण खूप जास्त एकटेपणात असलो, की आपल्या माइंडमध्ये ना बऱ्याच लोकांबद्दल विचार येतात आणि खूप अझम्पशन्स करतो आपण. हे असं असेल, ते तसं असेल, ते असं असेल आणि आपले अझम्पशन्स रॉंग असू शकतात. आपण जे केलेले विचार आहेत ते रॉंग असू शकतात. ते बरोबर नसतील, ते राईट नसतील. तर त्याच्यामुळे आपल्याला माहीतच नाहीये समोरच्या व्यक्तीचे काय इंटेन्शन आहे. त्यांनी आपल्यासाठी जे केलंय किंवा काय बोललंय किंवा काही गोष्टी नाही बोलल्या त्याच्यापाठी काय उद्देश आहे फक्त प्रभूला माहिती आहे. आणि प्रभूला माहिती आहे ते काय प्रॉब्लेम्स थ्रू चाललेत. म्हणून कुणाचा न्याय न करता प्रभू बोलतात त्यांना क्षमा करून टाका. कारण मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स थ्रू सांगितलं, की प्रभूने मला दाखवलं, की तुला पुढे संधी मिळणार की नाही तुला माहीत नाही. आता तुझ्या लाईफमध्ये जेवढेही लोकं आहेत, त्यांना तू क्षमा कर आणि तू त्यांच्यावर प्रेम कर आणि मी याच्यावर कार्य करते. मी परफेक्ट नाहीये, तरी बरंचसं प्रभूने मला कृपा दिली आहे आणि त्यांच्या कृपेने मी करायचा प्रयत्न करते. तर म्हणून आपण जर का डिप्रेस्ड असलो ना, तर आपल्याला ट्रस्ट इश्यूज येऊ शकतात आणि सगळ्यांवर डाऊट येतात. आणि जे आध्यात्मिक स्पिरिच्युअल लाईफमध्ये ग्रो होत आहेत ना, त्यांना या 2 गोष्टीवर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. एक आहे स्पिरिच्युअल प्राईड जो या आंधळ्या भिकारीकडे नव्हता. त्याच प्रकारे आपल्याला प्रभू नम्र व्हायला सांगतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रस्ट इश्यूज. कारण आपण जर का जास्त ओव्हरथिंक करतोय, विचार करतोय, तर आपल्याला ना सगळ्यांमध्ये चुका दिसतायत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपल्याला हर्ट्स आले आहे, आपल्याला इनर हीलिंगची गरज आहे आणि जेव्हा आपली इनर हीलिंग होणार, आपल्याला प्रभू आतून खूप जास्त हील करणार. तेव्हा आपण सगळ्यांमध्ये चांगुलपणा पाहू शकतो आणि सगळ्यांवर प्रीती करू शकतो. कारण आपल्याला माहीत नाही आपण त्या व्यक्तीसोबत किती दिवस स्पेंड करतोय आणि पुढे आपल्याला ते भेटतील की नाही भेटतील. त्याच प्रकारे प्रभू आपल्याला हे म्हणतायत, क्षमा करा, प्रीती करा आणि प्रभूचं जे कार्य आहे, प्रभूनी जे तुम्हाला निवडलं आहे, प्रभूला जे हवंय तुमच्याकडून, ते कितीही ऑपोझिशन असेल तरी तुम्ही तुमचं कार्य करा. कारण प्रभू येशूने या आंधळ्या भिकारी व्यक्तीला बोललं, "जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." आणि त्याला दृष्टी आली, प्रभूने त्याला हीलिंग दिली आहे. त्याच प्रकारे प्रभू आपल्यालाही आपल्या काही गोष्टी आहे, आपल्या माइंडची हीलिंग आहे, ज्याच्यामध्ये आपण डाउट्स घेतोय आणि आपल्याला सगळ्यांचा राग येतोय, त्याच्यातून प्रभू आपल्याला बरं करू शकतात. आपण त्यांच्याकडे विश्वास ठेवूया आणि त्यांच्याकडे विश्वासाने प्रार्थना करूया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.